खरं म्हणजे मला प्रश्न पडतो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने या महापुरुषांच्या विचारांवरती मी बोलण्यासाठी पात्र आहे की नाही? कारण महामानवाने केलेलं कार्य हे क्रांतिकारी आहे, परिवर्तनवादी आहे आणि अशा माणसांसाठी त्यांनी काम केलेलं आहे ज्यांनी सोसलं आहे आणि अतिशय खस्ता खाल्लेले आहेत. अशा माणसासाठी बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले संघर्ष करतात. या दोनही महापुरुषांचा संघर्ष जगण्यासाठी नाही, त्यांचा संघर्ष मरण्यासाठी नव्हता. त्यांचा संघर्ष जगण्याच्या मरण्याच्या अंतानंतरच्या उरण्यासाठीचा होता. आणि हा आजचा जो महापुरुषांच्या विचारांचा जागर आहे, आज जो आपण बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महात्मा फुलेंचा जय जयकार करतो आहोत, मला वाटतं हे दोन महामानव आपल्यामधून शरीराने गेले परंतु त्यांचा विचार जिवंत असल्याची जणू ही साक्ष आहे. तुम्हाला तर सगळ्यांना बाबासाहेब सर्वांगपूर्ण माहित आहे आणि म्हणून मला त्याची जाणीव आहे कुठे काय बोलायचं आणि किती बोलायचं. आणि म्हणून खरोखर मला प्रश्न पडतो, तुमच्या समोर मी बाबासाहेबांचं चरित्र काय सांगणार? कारण बाबासाहेबांचं ज्याप्रमाणे आईचं महत्व सांगण्यासाठी त्याला आईचं अंतःकरण असावं लागतं, तसं बाबासाहेबांचे विचार सांगायचे म्हणजे काहीतरी भोगलेलं पाहिजे, काहीतरी अनुभव पाहिजे, नाहीतर बोलणारे बडबड करणारे पुष्कळ आहेत पण महापुरुषांचा विचार आचरणात आणणारे फार थोडे आहेत. आणि आज तर महापुरुषांच्या जीवनावर बोलणाऱ्या व्यक्तींची काही कमी संख्या नाही. आणि अशा परिस्थितीत माझ्यासारख्याने काळा कोट घालून तुमच्या समोर उभा राहणं आणि 1 तास बाबासाहेब सांगणं, मला वाटतं ही फार मोठी तारेवरची कसरत आहे. आणि म्हणून मला या अर्थाने या अंगाने बाबासाहेब सांगायचे की आम्हाला बाबासाहेब ज्या पद्धतीने शिकवले गेले या देशात, भारतामध्ये धडा होता आम्हाला अभ्यासाला, दलितांचे कैवारी बाबासाहेब आंबेडकर. मला सांगा, एवढ्या मोठ्या जगातल्या सर्वाधिक मोठ्या लोकशाहीचे रचनात्मक संविधान लिहिणारे घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचं एवढं कार्य असताना फक्त बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी एवढेच का शिकवले, हा सगळ्यात मोठा मला प्रश्न पडतो. आणि मग वाटतं खरंच बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे कैवारी आहेत का? ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे पहिले जलमंत्री, पहिले पाटबंधारे खात्याचे मंत्री, पहिले ऊर्जा मंत्री बाबासाहेब आंबेडकर आहेत. या देशातला सर्वात मोठा पाणी प्रकल्प हिराकूड, जगातला सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो तो हिराकूड प्रकल्प, भाकरा नांगलचा प्रकल्प स्वतः बाबासाहेबांच्या नियोजनाखाली, त्यांच्या व्यवस्थापनाखाली स्वतः बाबासाहेब भाकरा नांगलच्या बांधकामाच्या प्रसंगी तिथं उपस्थित आहेत. आणि बाबासाहेबांनी या देशाची जलनीती लिहिताना सांगितलंय की या देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल आणि या देशातल्या शेतकऱ्यांचा जर विकास करायचा असेल तर ज्या हिमालयातल्या नद्या आहेत, ज्या एप्रिल मे मध्ये वितळतात, बर्फ असतो वितळतो आणि हिमालयातल्या नद्यांना महापूर येतो आणि ते सगळं पाणी पश्चिम बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतं, त्या अनुषंगाने बाबासाहेब आपल्या विचारांची मांडणी करताना असं म्हणतात, हा देश सर्वांगपूर्ण सुजलाम सुफलाम करायचा असेल तर उत्तरातल्या नद्या या मध्य भारतातून वळवल्या पाहिजेत, नदीजोड प्रकल्प निर्माण केला पाहिजे, नदीजोड प्रकल्प राबवला पाहिजे. ही भूमिका पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण भारत देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेताना दिसतात किंवा शेतकऱ्यांसाठी कळवळीने काम करताना दिसतात. मग मला सांगा, बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे कैवारी कसे? बाबासाहेब आंबेडकर जर या देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न पोटतिडकीने मांडत असतील तर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी कसे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी दुसरा संदर्भ तुम्हाला सांगेल. मगाशी एका चिमुकल्याने हिंदू कोड बिलाचा या ठिकाणी उच्चार केला. काय आहे हिंदू कोड बिल? इथं बसलेल्या माझ्या बांधवांना मला सांगायचंय, हिंदू कोड बिल हे एका विशिष्ट जातीसाठी नाही, एका विशिष्ट धर्मासाठी नाही, एका विशिष्ट घटकासाठी नाही, तर या देशातल्या सर्व स्त्रियांच्या हिताचा विचार करणारे हिंदू कोड बिल. बघा, बाबासाहेबांनी फक्त आपल्या जीवनात 2 वेळा माघार घेतलेली आहे. किती वेळा? बाबासाहेब उभ्या हयातीत फक्त 2 वेळा माघार घेतात. पहिल्यांदा बाबासाहेबांनी माघार घेतली गोलमेज परिषदेमध्ये
स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती आणि रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी ही बाबासाहेबांची मागणी मंजूर केली. इथं बसलेल्या किती लोकांना माहित आहे स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय? आज या देशामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये एससी आणि एसटीच्या आरक्षणावर 120 खासदार या देशातून निवडून जातात. राखीव जागातून, राखीव लोकसभा मतदारसंघातून किती 120 खासदार देशाच्या संसदेत जातात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये एवढा संघर्ष केला आणि इंग्रज सरकारला सुद्धा झुकवलं आणि बहुजनांतले खऱ्या अर्थानं ज्यांना अस्पृश्य म्हणून हीन वागणूक दिलेली आहे अशा समाजातले लोक विधिमंडळात देशाच्या संसदेत गेले पाहिजेत, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य करून घेतली. परंतु गांधीजींनी आमरण उपोषण केलं, पुणे करार झाला आणि मला वाटतं तुमच्या माझ्या आणि या भारत देशातल्या आणि तमाम भारतातल्या बहुजन समाजाचा सर्वात मोठा त्या ठिकाणी खच्चीकरण आणि तुमच्या माझ्या अस्तित्वावर घाला घालण्याचं जर काम कुठलं झालं असेल तर स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी होती ती गांधीजींच्या आंदोलनामुळे माघार घ्यावी लागली. बाबासाहेबांना पुणे करार झाला आणि त्यातून राखीव मतदारसंघाची त्या ठिकाणी निर्मिती झाली. परंतु भालेराव सर, हे स्वतंत्र मतदारसंघ जर राहिले असते तर काय चित्र झालं असतं? आज तुमच्या माझ्या गावातला एखादा आमदार, एखादा खासदार, आमचा हक्काचा माणूस त्या विधानसभेत आणि देशाच्या संसदेत गेला असता. परंतु त्यावेळी बाबासाहेबांना माघार घ्यावी लागली. तुम्ही म्हणाल बाबासाहेबांनी का माघार घेतली? बाबासाहेबांना गांधींच्या जीवाचं, गांधींना जीवदान दिलं असं म्हणतात. परंतु बाबासाहेबांनी यासाठी माघार घेतली, बाबासाहेबांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं बाबासाहेब ही मागणी मान्य होईल, पण जर असं घडलं तर या देशात फार मोठा राजकीय कट शिजतो आहे आणि ही जर मागणी मान्य झाली आणि उद्या जर गांधींचं जर प्राणाचं काही झालं तर इथल्या गोरगरिबांच्या कत्तली होतील. आणि म्हणून ज्या समाजासाठी तुम्ही हे सगळं काम उभा करताय त्या समाजातल्या जर माणसांच्या उद्या कत्तली होणार असतील तर मग कशासाठी हा अट्टहास? आणि म्हणून समाजासाठी बाबासाहेबांनी माघार घेतली. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली जीवनातली पहिली माघार आणि दुसरी माघार हिंदू कोड बिलाच्या वेळी. हिंदू कोड बिल मध्ये या देशातल्या सर्व समाजातल्या, ब्राह्मण असेल, मुस्लिम असेल, मराठा, धनगर, साळी, कोळी, सगळ्या स्त्रियांसाठी, म्हणजे कुठल्या एका जातीतल्या स्त्रियांसाठी नाही तर हिंदू कोड बिल इथल्या सर्व सामान्य स्त्रियांच्या रक्षणासाठी हिंदू कोड बिल आहे. आणि हिंदू कोड बिल मान्य झालं नाही. बाबासाहेब आंबेडकर असे जिगरबाज नेते, बाबासाहेब आंबेडकर असे जिगरबाज पुढारी आहेत. हिंदू कोड बिल मान्य झालं नाही आणि बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. एवढा मोठा त्याग करणारा, जगाच्या पाठीवरचा स्त्रियांसाठी त्याग करणारा नेता दुसरा शोधून सापडणार नाही. मग मला सांगा, 18 पगड जाती धर्मातल्या स्त्रियांसाठी अशा पद्धतीचा त्याग करणारे बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे कैवारी कसे? खोटी पद्धती, शेतकऱ्यांवरती अन्याय अत्याचार व्हायचे, त्यांना राबून घेतलं जायचं. मला सांगा, शेतकरी फक्त एका विशिष्ट जातीतला आहे का? शेतकरी प्रत्येक जातीत शेतकरी आहे. अशी एकही जात नाही भारतामध्ये की ज्या जातीतला माणूस शेती करत नाही. काही 2-3 ठराविक सोडल्या तर मग सगळ्या जातीतले शेतकरी आहेत. शेतकरी हा एका जातीतला माणूस आहे का? त्या शेतकऱ्यांसाठी जो शेती कसतो त्याचा कुळ लागला पाहिजे आणि त्याला जमीन मिळाली पाहिजे, हक्काची शेती मिळाली पाहिजे, तो सुद्धा जमीनदार झाला पाहिजे, त्याच्या सुद्धा जीवनामध्ये उजेड आला पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकर खोटी पद्धती नष्ट करण्यासाठी संघर्ष करतात. एवढंच नाही तर या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे, मोर्चा करणारे आज शेतकऱ्यांचे नेते म्हणून आम्हाला अनेक पुढाऱ्यांची नावं माहित आहेत. पण जबाबदारीने विधान करतो, या देशातल्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारा पहिला शेतकऱ्यांचा नेता म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. वाजवण टाळे असे थंड थंड काय आपले बांधव सगळेजण एकत्रित आपण एवढा उत्सव साजरा करतो आहोत. जरा मोकळं खेळा. का दबाव आहे कशाचा तुमच्यावर? माझ्यावर तर नाही, पण आता काही कारणास्तव थोडंसं आटोपतं घ्यायचंय व्याख्यान, म्हणून कमी वेळ बोलायचंय. आणि कमी वेळ बोलायचं म्हटलं की थोडीशी अडचण होते, नेमकं काय बोलायचं आणि काय मांडणी करायची. कारण एवढा मोठा कार्यक्रम आपण वर्षातून एकदा घेतो आणि 1 तासातले पुन्हा 30 मिनिटं होतात. पुन्हा 30 मिनिटातली 15 मिनिटं होण्याची शक्यता येत नाही. कारण पुन्हा एवढा मोठा कार्यक्रमाला भोंगा लावला आणि भोंग्याहून बरंच काही भोंगा चालू आहे देशात. देशात बोलण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. लोक कशात आणि कुठं राजकारण करतील
सांगता येत नाही. म्हणून या देशाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या अनुयायांची आज गरज आहे. आणि आज आपण फार मोठ्या संकटात सापडलेलो आहोत. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या समोर काही संकट नाही, महामानवांचा विचार पुढे घेऊन जात असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जात असताना काय तुमचं आमचं अस्तित्व शिल्लक राहिलंय? मी बांधवांना सांगायचो, आरक्षण तर मिळालं पाहिजे, चांगली गोष्ट आहे आपल्या विकासासाठी, पण हे जे आरक्षण आपल्याला मिळणार याचा फायदा काय आपल्याला? जर नोकऱ्याच या देशामध्ये उपलब्ध नसतील तर आरक्षणाचा उपयोग काय होणार आहे? कशासाठी हा लढा? बांधवांनो, खाजगीकरणाचं एक भूत आपल्या देशामध्ये तुमच्या माझ्या मानगुटीवरती बसलंय. आज बाबासाहेब आंबेडकरांनी किती मोठी किमया केली. प्रशासनात कलेक्टरची पदं भरायची असतील तर 33% महिला अगोदर भराव्या लागतात. किती मोठी ताकद आहे. म्हणजे 100 जागा भरायच्या असतील तर 33 महिला भरल्याशिवाय पुढच्या जागा भरता येत नाही. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या इलेक्शन लागल्या तर पहिल्यांदा 50% महिलांना लोकप्रतिनिधित्व द्यावं लागतं, मग 50% पुरुषांना. एवढा तुमच्या माझ्या हिताचा आहे. तुमच्या माझ्या हिताची ही जी सगळी रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, पण आज देशामध्ये तुमच्या माझ्या हिताचा निर्णय होत नाही. आज आम्हाला आरक्षण आहे, पण आगामी काळात त्या आरक्षणाच्या माध्यमातून ज्या नोकऱ्या मिळायच्यात, कारण खाजगीकरणात काही आरक्षण नसतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती व्यवस्था मोडकळीस काढण्याचं काम कुठेतरी या देशामध्ये होत आहे. म्हणून तुमच्या माझ्यामध्ये एक जाणीव जागृती झाली पाहिजे. तुम्ही आम्ही शिकला पाहिजे. कारण आता आपल्या मुली बोलणं गरजेचं आहे, आपली मुलं बोलणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षण हे हत्यार दिलं. बाबासाहेब महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले, शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे. मला सांगा, ज्या काळात आपल्याला लिहायला वाचायला येत नव्हतं त्या काळात आपण एसटी स्टँडवर जर गेलो आणि आपल्याला जर एखाद्या पुण्याला जायचंय, नागपूरला जायचंय, तर आपल्याला काय करावं लागायचं? त्यावेळी काय करावं लागायचं? कोणती एसटी आहे आपल्याला वाचता न येण्यामुळे जी काही कोणती बस असेल तिच्यात आपल्याला बसून जावं लागायचं. बरोबर आहे की नाही? मग ती कुठे थांबणार आहे, जलद आहे की थांबत थांबत जाणार आहे, काही माहित होतं का? हे वाचता येत नव्हतं तोपर्यंत ठीक आहे, पण आता तुम्हा आम्हाला जर वाचता येत असेल, बाबासाहेबांनी जर शिक्षणाचं एवढं मोठं हत्यार तुमच्या माझ्या हातात दिलं असेल, आणि हे सगळं असताना देखील जर आम्ही दुसऱ्याला विचारून जर एसटीत बसायचं जर ठरवत असू तर आपला प्रवास सुखकर होणार आहे का? मला तर वाटतं जयंतीच्या निमित्ताने माझ्या व्याख्यानापेक्षा तुम्ही बाबासाहेबांशी बोलू शकता. प्रत्यक्ष पुस्तकाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुस्तकांचं वाचन करून फुल्यांशी तुम्ही बोलू शकता. बाबा फुलेंनी ज्यावेळी पुण्यात लिहिलं, महात्मा फुलेंनी लिहिलं, पण भालेराव सर महात्मा फुलेंचं वाचायला वाचकच नव्हता, कारण लोकांना आपल्या वाचताच येत नव्हतं. मग फुले काय करायचे? पुण्यामध्ये आपल्या लोकांना वाचता येत नव्हतं, मग महात्मा ज्योतिराव फुले स्वतःच लिहिलेलं स्वतःच एखाद्या चौकात उभं राहून वाचायचे. आज तुम्हाला मला वाचता येतं की नाही? म्हणजे त्यावेळेस फुल्यांना वाचक मिळाला नाही, पण आज फुल्यांना वाचक मिळालेला आहे. आणि म्हणून माझ्या इथल्या बहुजन समाजातल्या सर्व समाजातल्या लोकांना सांगायचंय की आता तुम्ही आमच्यासारख्या पाठांतर करून आलेल्या लोकांकडून बाबासाहेब ऐकण्यापेक्षा फुले ऐकण्यापेक्षा तुम्ही काय करा, महात्मा फुलेंनी लिहिलेले ग्रंथ आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ वाचा. तुम्ही थेट फुलेंशी बाबासाहेबांशी बोलू शकाल आणि बाबासाहेबांचा हा विचारांचा रथ पुढे घेऊन जाऊ शकाल. ही अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला नमूद करतो. या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले केवळ न्यायाची लढाई लढली नाही, तर या महामानवांनी सामाजिक न्यायाची लढाई लढली. आणि म्हणून हे सामाजिक न्याय काय असतो याच्याला स्वातंत्र्य मिळाल्यातून आम्हाला सामाजिक न्यायाची भूमिका बाबासाहेबांनी दिली. हे सगळं बाबासाहेबांनी फुल्यांनी आम्हाला दिलं. बाबासाहेबांचा आणि फुल्यांचा अनुबंध तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. गुरु शिष्याचं नातं होतं. बाबासाहेब फुल्यांना गुरु मानायचे. बाबासाहेबांनी फुल्यांना पाहिलेलं होतं का? प्रत्यक्षात बघितलेलं होतं का? फुलेंची बाबासाहेबांची भेट झालेली आहे का? महात्मा फुलेंची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झालेली नाही. तरी देखील बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानतात. काय कारण? कारण महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे कार्य केलेलं आहे
ते कार्य एवढं उच्च दर्जाचं होतं. महात्मा फुलेंनी रचनात्मक कार्य देशात केलं. मुलींच्या शिक्षणासाठी शाळा काढल्या, केशवपणाची पद्धती बंद केली, स्त्री बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिला विचार मांडला, शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं केलं पाहिजे. महात्मा फुलेंचा विचार राजर्षी शाहू छत्रपतींनी अनुसरला. कोल्हापूर संस्थानमध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार घेऊन राजर्षी शाहू छत्रपतींनी शिक्षण, प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत सुरू केलं. अनेक वसतिगृह सुरू केले. त्यामुळे शाहू छत्रपतींना आपण आरक्षणात वसतिगृहाचे जनक असं म्हणतो. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे रचनात्मक कार्य केलं, त्या रचनात्मक कार्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक स्वरूप देण्याचं काम केलं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंना जिवंत ठेवण्याचं काम केलं. आजान होईपर्यंत थांबू आपण. खूप छान आहे बर का. समोर मंदिर आहे, बाजूला मस्जिद आहे आणि इथं बुद्धांच्या विचारांचा जागर आहे. किती अलौकिक घटना आहे. मला वाटतं खरा इंडिया, खरा भारत हा लिंबारोई मध्ये. म्हणून या गावासाठी खरंच अभिनंदन, कौतुक झालं पाहिजे. कारण बाबासाहेबांची जात कोणती हो? बाबासाहेबांचा धर्म कोणता? बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला. पण बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबांना विचारलं तुम्ही कोण आहात, तर बाबासाहेबांनी फार गोड उत्तर दिलं. ते जर सगळ्यांनी समजून घेतलं ना तर हा भारत आहे ना एवढा सुंदर होईल. बाबासाहेब म्हणाले, मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे. काय अलौकिक भावना आहे बाबासाहेबांची, काय उदाहरण आहे. बाबासाहेब म्हणतात, मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय. मला वाटतं प्रत्येक माणसाने जर बाबासाहेबांचा हा जर विचार स्वीकारला तर मला वाटतं भेद राहणारच नाही. भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, मानवाच्या मुक्ततेची मुक्त करू कल्पना, फक्त आम्ही नित्य मानू बंधुतेच्या बंधना. बाबासाहेबांनी फुल्यांनी मानवतेचा महाजागर केला. पण दुर्दैवाने आज अनेक अनुभव येतात. मी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभर व्याख्यानाच्या निमित्ताने प्रवास करतो. बुद्धावर बोललो, विचारपीठाच्या खाली उतरलं की लोक मला विचारतात, सर तुम्ही आपल्या बौद्ध समाजातले का? महात्मा ज्योतिराव फुल्यांच्यावर बोललो, विचारपीठाच्या खाली उतरलं की मला लोक विचारतात, सर तुम्ही आपल्या माळी समाजातले का? डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या विचारांचा जागर केला, विचारपीठाच्या खाली उतरलो की मला लोक विचारतात, सर तुम्ही आपल्या मुस्लिम समाजातलेच का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर बोललो, विचारपीठाच्या खाली उतरलं की लोक मला विचारतात, सर तुम्ही आपल्या मराठा समाजातले का? अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा जागर केला, विचारपीठाच्या खाली उतरलं की लोक मला विचारतात, सर तुम्ही आपल्या मातंग समाजातलेच का? संत गाडगे बाबांच्या विचारांचा जागर केला, विचारपीठाच्या खाली उतरलो की लोक मला विचारतात, सर तुम्ही आपल्या परीट समाजातले का? अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांचा जागर केला, विचारपीठाच्या खाली उतरलो की लोक मला विचारतात, सर तुम्ही आपल्या धनगर समाजातले का? पण जेव्हा जेव्हा मी माणुसकी या विषयावरती बोलतो आणि विचारपीठाच्या खाली उतरतो, मला कोणीच विचारत नाही, सर तुम्ही माणूस आहात का? हरवत काय चाललंय? हरवत काय चाललंय? तर माणूस आणि माणुसकी. आणि मला वाटतं फुले बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने माणुसकीचा हा महाजागर इथं सुरू आहे. मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना, कोणती ना जात ज्यांची कोणता ना धर्म ज्यांना दुःख भिजले, दोन अश्रू माणसांचे माणसांना महापुरुषांना समजून घेताना जातीचे कपडे जरा बाजूला ठेवावे लागतात. कारण कुठल्या जातीच्या दुखत्या जन्माला यावं हे माणसाच्या हातात नसतं, कर्तृत्व गाजवणं हे माणसाच्या हातात असतं. म्हणून महामानव हे जातीच्या धर्माच्या पलीकडे असतात आणि महामानव माणुसकीचा आणि मानवतेचा जागर करत असतात. पण आज या देशामध्ये दुर्दैवाने जर विचार केला, वस्तुस्थिती आणि वास्तव बघितलं तर आजही कित्येकांच्या बोडक्या मातेला छत्र नाही, आजही कित्येकांच्या उघड्या अंगाला वस्त्र नाही, आजही कित्येकांच्या उभ्या आयुष्याची लक्तर उकिरड्यावर पडलेल्या उष्ट्या पत्रावळी सारखी वाटू लागतात. मला वाईट या गोष्टीचं वाटत नाही की वरून ओतणाऱ्या हातांना कशाचंच भान नाही, मला वाईट या गोष्टीचं वाटतं,
वरून ओतणाऱ्या हातांना कशातच भान राहिलेलं नाही. आणि हे भान निर्माण करण्यासाठी महामानवांच्या विचारांचा जागर आपल्याला करायचा आहे. चौदार तळ्याच्या आंदोलनाच्या वेळी बाबासाहेबांकडे एक ब्राह्मण समाजातला एक व्यक्ती आला आणि तो म्हणाला, बाबासाहेब मला तुमच्या आंदोलनात उतरायचंय. बाबासाहेब म्हणाले, काही अडचण नाही. तर तो म्हणाला, मी ब्राह्मण आहे. बाबासाहेब म्हणाले, माझा ब्राह्मणाला विरोध नाही, माझा ब्राह्मणत्वाला विरोध आहे, ब्राह्मणाला माझा विरोध नाही. मग एखादा बहुजन समाजातला माणूस असेल आणि त्याच्यात जर ब्राह्मणत्व असेल तर त्यालाही माझा विरोध आहे. माझा कुठल्या जातीला कुठल्या धर्माला विरोध नाही, मानवतेच्या आड येणारे जे आहेत त्यांना माझा विरोध आहे. आणि खरं आहे, महाडच्या चौदार तळ्याच्या स्पर्शाच्या पाण्याला स्पर्श करण्याच्या वेळी बाबासाहेबांच्या सोबत अनेक ब्राह्मण सुद्धा होते. बाबासाहेब आंबेडकरांनी जे 2 आंदोलनं केली फार महत्वाची होती. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशाचं आंदोलन आणि चौदार तळ्याच्या स्पर्शाचं आंदोलन. तुम्ही म्हणाल ही 2 आंदोलन का महत्वाची होती? कारण बाबासाहेब आंबेडकर हे काय केवळ राज्यापुरतं व्यक्तिमत्व नव्हतं, फक्त भारतापुरतं व्यक्तिमत्व नव्हतं, तर बाबासाहेब आंबेडकर हे हयातीत असताना जागतिक कीर्तीचे विचारवंत आहेत, जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत, जागतिक कीर्तीचे पत्रकार आहेत, जागतिक कीर्तीचे राजकारणी आहेत, जागतिक कीर्तीचे समाजकारणी आहेत. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकर पाणी मिळावं म्हणून आंदोलन करतात तेव्हा बाबासाहेबांची बातमी तिकडे न्यूयॉर्क लंडन मध्ये छापून येते आणि जागतिक दर्जाचं हे आंदोलन होतं. आणि जगाच्या लक्षात येतं की भारतात अशी व्यवस्था आहे जिथे माणसाला सार्वजनिक ठिकाणी पाणी पिऊ दिलं जात नाही. बाबासाहेबांनी चौदार तळ्याच्या स्पर्शाचं पाण्याच्या स्पर्शाचं जे आंदोलन केलंय ते जागतिक आंदोलन आहे. काळाराम मंदिराचं जे मंदिर प्रवेशाचं जिथे माणसाला प्रवेश मिळत नाही, असं कसं काय घडू शकतं? ही सुद्धा जागतिक घटना होती. आणि ह्या दोन्ही आंदोलनाच्या वेळी बाबासाहेबांच्या सोबत अनेक लोक होते आणि बाबासाहेबांनी आंदोलन यशस्वी केली. की बाबासाहेब आंबेडकरांनी जे लढलेलं आंदोलन आहे हे आंदोलन किती महत्वाचं होतं. दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज किल्ले रायगडावरती 32 मानाच्या सोनेरी सिंहासनावर राजा शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा झाला. आणि 6 जूनचा 74 सालचा हा राज्याभिषेक सोहळा नाकारला गेला. शिवाजी राजांना सांगितलं तुम्हाला राज्याभिषेक करून घेता येणार नाही. शिवरायांनी विचारलं का? म्हटले तुम्ही शूद्र आहात. काय म्हटले? तुम्ही शूद्र आहात आणि शूद्राला राजा होता येत नाही. शिवरायांनी विचारलं हे कशाच्या आधारावर बोलता तुम्ही? इथल्या व्यवस्थेतल्या लोकांनी सांगितलं मनुस्मृती नावाचा ग्रंथ आहे, मनुस्मृती नावाचा ग्रंथ सांगतो शूद्राला राजा होता येत नाही. कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज, वेदोक्त प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पूर्णोक्त मंत्र म्हटले गेले. शाहू छत्रपतींनी विचारलं मी राजाला पूर्णोक्त मंत्र कशाच्या आधारावर सांगितलं? मनुस्मृती सांगते तुम्हाला हा अधिकार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान सांगतो. बाबासाहेब आंबेडकर बहुजनांना गुलामगिरीतून बाहेर काढतातच, पण या देशातल्या मानवतेसाठी संघर्ष करणाऱ्या आणि मानवतेचं स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा रायगडावरती जो अपमान झाला होता त्या अपमानाचा बदला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच रायगडच्या पायथ्याला महाडला मनुस्मृती ग्रंथ जाळला आणि छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेतला. मला वाटतं छत्रपती शिवरायांचा सर्वश्रेष्ठ अनुयायी आणि शिवरायांचा सर्वात मोठा मावळा हे माझे बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे बाबासाहेब आंबेडकरांचे महाराष्ट्रावरती उपकार आहेत. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं योगदान, रायगडावरची छत्रपती शिवाजी राजांची समाधी हरपली होती, माहित नव्हतं कुठे समाधी, कारण बराचसा काळ लोटला होता. आणि महाराष्ट्राची अस्मिता ज्या छत्रपती शिवाजी राजांनी 18 पगड जाती धर्मातल्या लोकांचं राज्य स्थापन केलं, साळी कोळी तेली माळी हे सगळेच होते आपले बहुजन, पण शिवछत्रपती जगाच्या पाठीवरचे असे राजे आहेत. शिवछत्रपतींच्या स्वराज्यात मुस्लिम सैनिक सुद्धा होते, त्यांचे अंगरक्षक आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लिम आहेत. शिवरायांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान मुस्लिम समाजातला, शिवरायांच्या तोफखान्याचा प्रमुख दौलत खान दर्या सारंग दौलत खान आरमाराचा प्रमुख आहे आणि इब्राहिम खान तोफखान्याचा प्रमुख आहे. शिवरायांच्या घोडदळाचा प्रमुख सरनोबत नूरखान बेग
हा मुस्लिम समाजातला आहे. आग्र्याहून शिवरायांची सुटका व्हावी यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा मदारी मेहतर कोण होता? शिवराय पन्हाळ्याच्या गडावर अडकले तेव्हा शिवरायांची पन्हाळ्याच्या गडातून सुखरूपपणे सुटका व्हावी यासाठी सिद्धिलाल स्वतःच्या प्राणाची कुरवंडी देतो. छत्रपती शिवराय आपल्या सैनिकाला लिहिलेल्या आदेशात लिहितात, कुठल्याही धर्मस्थळांना हात घालायचा नाही आणि धर्मग्रंथांचा, सगळ्या धर्मग्रंथांचा आदर करायचा, आणि युद्धात जर स्त्रिया सापडल्या तर त्या सुखरूपपणे शत्रूच्या ताब्यात द्यायच्या. असा राजा छत्रपती शिवाजी राजा, ज्या राजाने 18 पगड जाती धर्मातल्या बहुजन समाजाचं रयतेचं स्वराज्य स्थापन केलं, सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका घेतली, त्या छत्रपती शिवाजी राजांची समाधीच हरवली. कळे ना कुठे समाधी? एवढा मोठा रायगड. महात्मा ज्योतिराव फुले सोबत सैन्य घेतलं, सोबत लोक घेतले, विळे कुऱ्हाडी घेतल्या, रायगडावर गेले महात्मा ज्योतिराव फुले, सगळीकडे शोधाशोध केली आणि तो सोन्याचा दिवस तुमच्या माझ्या जीवनात उगवला. राजाची हरवलेली समाधी, शिवसमाधीचा शोध महात्मा ज्योतिराव फुलेंनी लावला. मला सांगा, हे फुलेंचे, बाबासाहेबांचे उपकार नाहीत का महाराष्ट्रावरती? महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा लिहिला. अरे मासा पाणी खेळेन त्याचा गुरु कोण असे? आज गुरुचा वाद चालू आहे ना शिवरायांच्या. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं छत्रपती शिवाजी राजांचे गुरु जिजाऊ मासाहेब आहेत, दुसरं तिसरं कुणी नाही. हे रोखठोकपणे सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात जय शिवराय या शब्दाने करणारे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी राजांबद्दल कमालीचा आदर बाळगतात. दिल्लीमध्ये बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब एवढ्या मोठ्या देशाचं प्रदीर्घ संविधान लिहिलं, तुम्हाला संविधान लिहिताना कष्ट घ्यावे लागले असतील? बाबासाहेब म्हणाले, काही कष्ट घ्यावे लागले नाहीत. पत्रकारांनी विचारलं, कसं काय? बाबासाहेब म्हणाले, माझ्या नजरेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकशाही विचारावर आधारित असलेलं स्वराज्य होतं, त्यामुळे मला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. महात्मा ज्योतिराव फुले बाबासाहेबांचे गुरु आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुले आपल्या गुरुस्थानी छत्रपती शिवाजी राजांना मानतात. छत्रपती शिवाजी राजांचे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत आणि संत तुकाराम महाराजांच्या सगळ्या अभंगवाणीवर, गाथेवर बुद्धांच्या विचारांचा प्रभाव आहे. बुद्ध सांगतात आशा हे दुःखाचं मूळ आहे, आणि संत तुकाराम महाराज सुद्धा सांगतात आशा हे दुःखाचं मूळ आहे. ही वैचारिक परंपरा विचारांची महाराष्ट्राची तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. खरोखर ज्या महामानवाचे उपकार आहेत, ज्यांच्यामुळे बाबासाहेब आपल्याला मिळाले, त्यांचा जर आपण उल्लेख नाही केला तर मला वाटतं हे व्याख्यान अपूर्ण राहील. बाबासाहेब आम्हाला, तुम्हाला मिळाले, त्यामध्ये काही महत्वाच्या लोकांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यातले पहिलं व्यक्तिमत्व जर कोणी असतील तर ते रामजी बाबा, बाबासाहेबांचे वडील. रामजी बाबांचं काय योगदान आहे बाबासाहेबांमध्ये? रामजी बाबा स्वतः सैन्य दलात होते, रामजी बाबांचे वडील होते, बाबासाहेबांच्या आई भीमाईचे वडील ते सुद्धा सैन्यात होते. भीमाईचे वडील सैन्यात होते म्हणून रामजी बाबांना आपली कन्या दिली आणि मग बाबासाहेब रामजी बाबांचे चिरंजीव आहेत. भीमरावांचा सगळा संस्कार, सगळी जडणघडण भीमाई गेल्यामुळे कुणी केली? रामजी बाबांनी केली. पण ही जडणघडण करत असताना रामजी बाबा किती दूरदृष्टीचे होते. बाबासाहेब जेव्हा रामजी बाबा दापोलीहून साताऱ्याला येतात, बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी सगळा संघर्ष आहे. खूप मोठी कथा आहे, सगळं सांगत नाही, फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो. बाबासाहेबांना 2 अतिशय मोठी स्थळं आली होती, म्हणजे लौकिक अर्थाने श्रीमंत घराण्यातल्या पोरी. अगोदर लग्नासाठी लग्न ठरली, 2दा बाबासाहेबांचं लग्न ठरलं आणि 2दा रामजी बाबांनी हे लग्न मोडलं. त्यासाठी लग्न मोडलं म्हणून लोकांनी त्यांच्याकडून दंड सुद्धा घेतला. पण बाबासाहेबांचं लग्न रामजी बाबांनी 2 वेळा का मोडलं? कारण अचानक रामजी बाबांच्या नजरेस रमाई पडल्या आणि रामजी बाबांच्या लक्षात आलं ही रमा जी आहे ती शोषिक आहे आणि हीच बाबासाहेबाला माझ्या साथ देऊ शकते. मला सांगा, जर चलबिचल करणारी बायको असती, कारण बाबासाहेब परदेशात आहेत आणि माझी रमा इथून पत्रव्यवहार करते, ते जर सगळी पत्र तुम्ही वाचली तर रमाईच्या सगळ्या व्यथा वेदना तुमच्या समोर येतील. रमाई होत्या, माझी रमाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिली म्हणून बाबासाहेब आम्हाला मिळाले. पण ती रमाई बाबासाहेबांना रामजी बाबांनी मिळवून दिली. ते बाबा कबीरपंथी होते, म्हणजे बाबासाहेबांचे संत कबीर हे गुरु आहेत. बाबासाहेबांचे 3 गुरु, तथागत महात्मा गौतम बुद्ध, महात्मा कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले. एकही जातीतला नाही, एकही धर्मातला नाही आणि पाहिलेला नाही,
पण कबीरपंथी आहेत, कबीरांचे विचार दोहे वाचनात आले आणि त्या विचारांचा प्रभाव पडला. फुलेंचं कार्य तर त्यांच्या नजरेसमोर होतं आणि बुद्धांचं कृष्णराव अर्जुन केळुसकर त्यांचे गुरुजी, त्यांनी संत तुकाराम महाराजांचं चरित्र, बुद्धाचं चरित्र आणि छत्रपती शिवरायांचं चरित्र बाबासाहेबांना वाचायला कृष्णराव अर्जुन केळुसकरांनी दिलं आणि म्हणून बाबासाहेब घडले. रामजी बाबांचं योगदान आहे, रमाईचं योगदान आहे, त्यांच्या गुरुजींचं योगदान आहे आणि सगळ्यात महत्वाचं बाबासाहेब या देशाला जर कोणी दिले असतील तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान राजर्षी छत्रपती शाहूराजांचं आहे. मुंबईतला प्रसंग माहिती आहे, चाळीत भेटायला गेले, बॅरिस्टरहून आले, मग बाबासाहेब म्हणले कशाला आलात, आम्ही चालू असतो कोल्हापूरला. मग शाहू महाराज म्हणले आम्ही रयतेचे राजे, तुम्ही ज्ञानाचे राजे. हा संवाद तर झालाच, पण 1920 ला बरोबर 100 वर्षापूर्वी 102 वर्षापूर्वी माणगावला जी अस्पृश्यांची परिषद झाली, सगळे अस्पृश्य समाजातले लोक त्या परिषदेला आले होते, महाराष्ट्रभरातून आलेले होते आणि शाहू छत्रपतीने बाबासाहेबांचा हात उंचावला. त्यावेळी बाबासाहेबांचं वय होतं 21 वर्ष. म्हणजे शाहू महाराज एवढे, म्हणजे बाबासाहेब किती मोठे आहेत, पण बाबासाहेब मोठे आहेत असं त्या काळी सांगणारे शाहू छत्रपती किती मोठे असतील कल्पना करा. बाबासाहेबांचा हात उंचावला आणि शाहू छत्रपती म्हणाले, लोक तुमचा नेता आजपासून तुमचा पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि शाहू छत्रपतींनी तिथं फार मोठं विधान केलं होतं, त्याची आठवण आपल्याला करून दिलं होतं. बाबासाहेब म्हणाले होते, बाबासाहेबांच्या संदर्भात शाहू छत्रपती म्हणाले होते, हे बाबासाहेब केवळ तुमचंच नेतृत्व नाही तर हे बाबासाहेब भारत देशाचं नेतृत्व करतील. हे उद्गार शाहू छत्रपतींनी काढले आणि खरोखर या देशाला बाबासाहेब आंबेडकर नावाचा पुढारी मिळाला. मला सांगा, शाहू छत्रपतीचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हे नातं, मी तर असं म्हणतो घराघरात शिवराय फुले, शाहू आंबेडकर या महापुरुषांचा फोटो असला पाहिजे, त्यांचे विचार असले पाहिजेत, त्यांचे ग्रंथ असले पाहिजेत. शाहू छत्रपतींनी बाबासाहेब आंबेडकरांसारखा हा मोठा महान नेता या देशाला दिला. त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली, त्यांनी काढलेल्या मूकनायक पाक्षिकासाठी मदत केली. सगळा इतिहास आहे, सगळे संदर्भ आहेत, मी सगळं तुम्हाला सांगत नाही. आज जगामध्ये सर्वाधिक पुतळे बाबासाहेबांचे आहेत, छत्रपती शिवरायांचे आहेत. या दोन महापुरुषांच्या जगात सर्वाधिक पुतळे, सर्वात मोठी जयंती, सर्वाधिक देशात, सर्वात जास्त देशामध्ये कुठल्या एका महापुरुषांची जयंती साजरी होत असेल तर ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते. कोलंबिया विद्यापीठाने जी विद्वान लोकांची यादी तयार केली जगातल्या, त्यामध्ये सर्वाधिक विद्वान आणि सर्वाधिक ज्ञानी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणजे ज्ञानाचं, बाबासाहेबांच्या ज्ञानाचं प्रमाणपत्र कोलंबिया विद्यापीठाने दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान माणूस त्यांच्या अगोदर झाला नाही. या जगात पुन्हा तितका ज्ञानी माणूस होणार नाही. जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. काय बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञान आहे, हा फक्त फोटो नाही. आपण हा जो बाबासाहेबांच्या प्रतिमेला, फोटोला हार घातलाय ना, तो साक्षात ज्ञानाला आपण हार घातलेला आहे. ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, ज्ञानाचं प्रतीक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. मग मला सांगा, एवढे महान बाबासाहेब आंबेडकर असतील तर त्यांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जावा लागेल की नाही? जावा लागेल की नाही? आज सगळ्यात जर कोण अडचणीत असेल तर बाबासाहेब आहेत. बाबासाहेब एकटेच लढतायत सध्या. तुम्हाला माहिती आहे का, लढाई चालू आहे देशात, आपण सगळे घरात आहेत, फक्त बाबासाहेब लढतायत सगळ्यांच्या सोबत. बाबासाहेबांना साथ देण्याची आवश्यकता आहे. पण बाबासाहेब म्हणाले होते, पढे लिखे लोगों ने मुझे, बाबासाहेबांना हयातीत असतानाचा अनुभव, बाबासाहेब म्हणाले होते, माझं भाषण काय ऐकता, घरी जा, घरावर भिंतीवर लिहा, राज्यकर्ते जमात बनायचे. आम्ही राज्यकर्ते जमात तर नाही बनलो, पण चांगले राज्यकर्ते निवडून दिले नाही. आम्ही दिले का? आणि दिले असते तर आमच्या नोकऱ्या संपल्या असत्या का? नोकऱ्या संपवणं म्हणजे आरक्षण धोक्यात आणणं, आणि आरक्षण धोक्यात आणणं म्हणजे राज्यघटना नाहीशी करणं. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्यासाठी जी गुलामीचं प्रतीक असणारी मनुस्मृती महाडच्या तिथं जाळली, बाबासाहेबांनी तुमच्या माझ्यासाठी मनुस्मृती जाळली. त्या बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान 2-3 वर्षापूर्वी दिल्लीत जाळलं संविधान. किती लोकांनी निषेध केला? वामनदादा कर्डक फार सुंदर म्हणाले होते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या नार्याचं टोक असते, भीम वाणीत आहे. भीमावर भाषण सगळेच करतात. भीम वाणीत आहे
पण भीम करणीत असता वर्तन तुझ्या पिलांचे सारेच नेक असते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करू नका, त्यांच्या विचारांचा जागर करा. आणि आज लिंबारुईमध्ये आज मला खरं कौतुक वाटलं की अशी एकही जयंती नाही, शिवराय असतील, फुले असतील, बाबासाहेब असतील, आपले सगळे महापुरुष जयंती म्हटली की डीजे डॉल्बी नाच गाणं हे सगळं, पण लिंबारुईने ह्या सगळ्याला फाटा देत यावर्षी ही विचारांची जयंती साजरी केली. म्हणून ह्या आयोजकांचा आणि ज्यांच्या मनात ही विचारांची जयंती साजरी करण्याचा विचार आला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवायच्या आहेत. फक्त या देशातलं वास्तव समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. संविधान अडचणीत आहे, धोक्यात आहे, बाबासाहेब म्हणाले होते. हे जे संविधान आहे, संविधान म्हणजे एक जिवंत माणसाचा सांगड आहे. पण कधी यातल्या कायद्यांची अंमलबजावणी झाली तर, आणि कायद्यांची अंमलबजावणी जर झाली नाही तर एखाद्या मेलेल्या माणसासारखं म्हणे म्हटली. त्यामुळे जिवंत ठेवायचं असेल संविधान तर तुम्हा मला सावध व्हावं लागेल. पण दुर्दैवाने आज देशातली परिस्थिती मी आपल्याला कथन केली. सांगोल्याचा कवी माझा मित्र आहे महादेव कांबळे, तो लिहितो, मी चंद्रावर कविता करत नाही कारण चंद्राच्या कुडीवरी भाकरी पोटाला मिळत नाही. हा थरथरतो लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवर लिहिताना, कागदावरच बाप दिसतो सावकाराच्या शेतात राबताना. आमचा बाप सावकाराच्या शेतात राब राब राबला, त्याने अनंत कष्ट उपसले, पण शेतकरी बापाच्या कष्टाची किंमत या देशात झाली नाही. म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या पोरांना सांगायचं, अरे बाबासाहेब, शिवराय, छत्रपती, शाहू राजे, फुले समजून घ्या. आणि बाबासाहेबांनी राजकारण केलं नाही का? महात्मा फुलेंनी राजकारण केलं नाही का? फक्त त्यांनी समाजकार्यच केलं का? महात्मा ज्योतिबा फुले पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. बाबासाहेब तर मंत्री होते. बाबासाहेबांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला की नाही? मग बाबासाहेब आम्हाला सांगतात. म्हणून बाबासाहेबांच्या विचारांची माणसं निर्माण झाली पाहिजेत. आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावरची पोरं देशाच्या संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळात जात नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय होणार नाही. ज्याच्या आईला धसकट नावाचा प्रकार माहित नाही, ज्याच्या बापाला कुदळ नावाचं हत्यार माहित नाही, अशा आई बाबांचे सुपुत्र जोपर्यंत विधिमंडळात आणि संसदेत आहेत तोपर्यंत गोरगरिबांच्या हिताचा निर्णय होत नाही. तुमच्या माझ्या हिताचा निर्णय व्हावा असं वाटत असेल तर शेतकऱ्याच्या बांधावरची पोरं राजकारणात गेली पाहिजेत आणि त्यासाठी समाज पुढे आला पाहिजे. परंतु दुर्दैवाने निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राहिले TN शेषन असं म्हणाले होते, आमच्या देशातल्या निवडणुका आईला साडी, पोराला मटण, बापाला दारू दिली की त्याच्यावरती साजऱ्या होतात. आणि असं जर होत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मतदान नावाचं शस्त्र तुमच्या माझ्या हातामध्ये दिलेलं आहे ते भोतट होईल. बाबासाहेब जरी आज आपल्यात नसले तरी बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या हातामध्ये मतदान नावाचं शस्त्र दिलंय. या शस्त्राचा वापर तुम्ही प्रभावीपणे करा. आज बाबासाहेब असते तर तुमच्या आमच्या हातात, बाबासाहेब म्हणाले नसते तुमच्या अन्याय नव्हता तर तलवार हातात घ्या. बाबासाहेबांनी आजही सांगितलं असतं हातात पुस्तक आणि लेखणीच घ्या. लेखणी आणि पुस्तक घेतल्याशिवाय मस्तक सुधारणार नाही. आणि जोपर्यंत मस्तक सुधारणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. आपली प्रगती आपल्याला करायची असेल तर बाबासाहेब सांगतात, फुले सांगतात, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. शिक्षण हेच परिवर्तनाचं साधन आहे, दुसरं काही नाही. दुसरं तुमच्या माझ्या हिताचं काही नाही. म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय. या व्याख्यानाच्या समारोपाकडे जात असताना मला तुम्ही म्हणता सर बऱ्याच वेळापासून म्हणताय समारोप करायचा आहे, पण असंच पुढे पुढे घेऊन यावं लागतं कारण सगळ्यांनाच घाई गडबड आहे, पुढचा कार्यक्रम आहे तुम्हाला. परंतु महापुरुषांची जयंती पुन्हा साजरी होणार नाही कारण एवढी सुंदर जयंती, 3 बॅनर काय बाबा. आज आमचंही कौतुक, सगळीकडे फोटो लावलेत. या शेतकऱ्याच्या पोराचा ऊसतोड कामगाराचे असे बॅनर कोणी फोटो टाकत नाही. पैसे लई देतात लोक, मानधन, बरं का. पण असं महापुरुषांचा विचार सांगणारी माणसं जगली पाहिजे. महापुरुषांचा विचार सांगणाऱ्या लोकांना सन्मान समाजातून मिळाला पाहिजे. आम्ही बेमीच्या देठापासून सांगतो, पण कौतुक करायला कोणी नसेल तर काय उपयोग हो. आज मी मुंबई पासून ते नागपूर पर्यंत अगदी व्याख्यानाला विमानातून प्रवास करतो, पण आज मला लिंबारुईमध्ये एवढा आनंद वाटला की शेतकऱ्याच्या पोराचा एवढा मोठा सन्मान तुम्ही केला. एवढं ठीक आहे, लोक कमी आहेत, काही अडचणी आहेत, आपण पुढे आणखी येऊ, आणखी विचारांचा जागर करू. थोडे का असणार, बाबासाहेबांच्या सोबत किती होते सुरुवातीला लोक, शिवछत्रपतींच्या सोबत किती होते. म्हणजे परिवर्तनासाठी, चांगल्या कार्यासाठी लोक थोडेच असतात. पण तुकाराम महाराज म्हणतात थोडे परिनिरे, थोडेच असावेत पण चांगले असावेत. म्हणून एवढ्या वेळ मगापासून हा सगळा विचारांचा जागर सुरू आहे. एकही माणूस जागेवर न उठता
अंतकरणाचे कान करून तुम्ही बाबासाहेबांचा फुलेंचा विचार या निमित्ताने ऐकला। खरं म्हणजे पुढच्या वेळी आणखी निवांतपणे मला कधी निश्चितपणे बोलवा, निश्चित येईल स्वतंत्र महात्मा ज्योतिराव फुले, स्वतंत्र बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, ते उत्तम अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते समाजकारणी आहेत, ते राजकीय तज्ञ आहेत, ते अतिशय वास्तव असे लेखक आहेत, संपादक आहेत। आजच्या सारखे पत्रकार नाहीत ते, आजचे संपादक कुणाला तरी बरं वाटावं म्हणून लिहितात, पण बाबासाहेब आंबेडकर हे तुमचं माझं बरं व्हावं म्हणून लिहायचे, आणि म्हणून त्यांचा मूकनायक बहिष्कृत भारत जनता यासारखी वृत्तपत्र आपल्या बलदंड बाहूंनी त्यांनी त्यावरती लेखन लिहिलं। बाबासाहेबांचं हे लेखन, त्या लेखनाच्या रूपानं बाबासाहेब जिवंत आहेत। आणि म्हणून माझ्या व्याख्यानाच्या समारोपाकडे जाताना मला आपलं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। सगळ्यांनी शिक्षण घ्या, त्या मुलीचं भाषण इथे होईल आणि नंतरच हा कार्यक्रम संपेल। माझ्या व्याख्यानाचा समारोप करताना एका कवीच्या ओळी उसण्या घेतो आणि एवढंच म्हणतो, कोंडलेल्या वादळांच्या ह्या पा अनिवार्य लाटा, माणसांसाठी उद्याच्या इथून निघतील वाटा, पांगळ्यांच्या सोबतीला उद्या बलदंड बाहू, निर्मितीची मुक्त गंगा या इथे मातीत वाहू, नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते, घाम गाळील ज्ञान येथे येथून उठतील उद्याचे नेते, ह्याच साठी वाहिली ही सर्व निढळाची कमाई, दुःख उधळावयासा आता आसवाना वेळ नाही। आणि खऱ्या अर्थानं मानवतेची, माणुसकीची जयंती, भीम जयंती, खरं म्हणजे याला मी भीमोत्सव म्हणेल, ज्योतित्सव म्हणेल, क्रांती उत्सव म्हणेल। दोन महापुरुषांची जयंती एकत्रित येऊन आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या गुण्यागोविंदाने आनंदाने सर्व समाज एकवटला आणि मोठ्या अंतःकरणपूर्वक ही विचारांची जयंती आपण साजरी केली, त्याबद्दल सर्व तरुणांचं संयोजन समितीचं मनापासून अभिनंदन करतो। माझे मित्र गणेशराव वालेकर सर, त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला निमंत्रण दिलं, आपल्या सर्वांचं प्रेम मिळालं। सर्वांनी बाबासाहेबांचा विचार घ्या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। या सगळ्या लढ्यात मी आपल्या सोबत असेल। धन्यवाद।